अजब रमा राघवची जोडी. काय आता चला टाइम वेस्ट करू नका, पटकन आवरून घेऊया, नाही तर ती सुरक्षा रक्षक व्हॉटएव्हर ते सिक्युरिटी गार्ड यायच्या आधी आपण हनी आणि वैभव सरांचं लग्न लावून देऊया. येस शी इज राईट. एकदा का हनीच्या गळ्यामध्ये देसाईच्या नावाचं मंगळसूत्र पडलं ना तर त्या गार्डचा बाप सुद्धा काही करू शकत नाही, आपल्याला अडवू शकत नाही. कमॉन कमॉन लेट्स हरी. कम ऑन गाइस, वासू जा पटकन ते हार घेऊन ये. शुभ मंगल सावधान. देसाई देसाई देसाई, आता तू हनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाल. थांबा. हा हे लग्न असं होऊ शकत नाही. अरे पण का राघव सर, काय बोलताय तुम्ही? हे लग्न होऊ शकत नाही म्हणजे काय झालंय? काय वैभव सर, ते मंगळसूत्र तुम्ही घालू नका. 2 मिनिटात येतो, तोपर्यंत थांबा. पण का? अरे राघव, कुठे चाललायस तू? मी माझी पूजेची वस्त्र परिधान करायला चाललोय. व्हॉट? राघव सर, या सगळ्याची आता काही गरज आहे का? आपण पटकन लग्न लावून टाकूया ना, त्याची काय गरज आहे? नाही, मी आलो, थांबा तुम्ही. राघव सर, ते काय ते? राघव सरांना काय झालंय आता? काय चाललंय त्यांच्या डोक्यात? हॅलो, नमस्कार. मी राघव पुरोहित बोलतोय. हनी मॅडमच्या ऑफिसमध्ये मी काम करतो. बरं, तू बघितलास का कालचा एपिसोड? त्या नवीन सिरियलचा ना बघितला ना, काय दाखवतात एक एक. त्या हिरोईनचं ना तिच्या आई वडिलांनी जबरदस्ती कोणाशी तरी लग्न लावून दिलं. अगं पण मग हिरोनी पळवलं नाही तिला? नाही ना, बुळ्या 1 नंबरचा. बघ आबा गजा आबा कसं काय झालं? आबा काय झालं आबा? अहो अहो, काय झालं? एवढे चिडले का आहात तुम्ही? पूजा पाणी घेऊन ये. गजा काय झालंय सांगशील का? तुला कोणी काही बोललंय का? तू तर एका लग्नवेदीसाठी कुठेतरी गेला होतास ना. अबा, हे घ्या पाणी घ्या. काय झालं आबा? आबा असे गप्प राहू नका प्लीज, काहीतरी बोला. मला भीती वाटते, सांगा काय झालंय ते. विघ्न आलंय, लग्न कार्यात विघ्न आलंय, ज्याचा माझ्या आयुष्यभर कपाळावर डाग राहील. आबा, कुठला विघ्न? नवऱ्या मुलाकडच्यांनी काही मागण्या केल्या का? नाही, मी जे लग्न लावायला गेलो त्या मुलीला तिच्या लग्न मांडवातून पळवून नेण्यात आलं. काय? अरे बापरे, हे असं काहीतरी सिनेमा नाटकात घडतं असं मला वाटत होतं. आपल्यासारख्या लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्षात असं काही घडेल असं खरंच स्वप्नातही नाही वाटलं रे मला. पण कोणी असं नवऱ्या मुलीला का पळून नेईल? आबा, हे सगळं कोणी केलं? काही कळलं का तुम्हाला? कळलं ना, कळलं. हे काळं कृत्य करणाऱ्या त्या माणसामध्ये तेवढा निर्लज्जपणा होता. त्याने माझ्या नजरेला नजर भिडवली आणि मगच त्या मुलीला तिथून घेऊन गेला. भयंकर, महाभयंकर आहे. अबा, कोण होता तो माणूस? तुमच्या ओळखीचा कोणी होता का? राघव सर, हे काय आहे? कपडे बदलायची काय गरज होती? आपण सगळे ऑलरेडी लग्नाची तयारी करूनच आलो होतो ना, मग कशाला हे सगळं केलं? अहो, असं कसं रमा मॅडम? पाहुण्यांची वस्त्र वेगळी आणि पूजा सांगणाऱ्या, लग्नाचे विधी करणाऱ्या पुरून त्याची वेगळी. व्हॉट? राघव सर, तुम्ही आता विधी अँड ऑल करणार आहात? नॉट ॲट ऑल. आपल्याकडे एवढा वेळ नाहीये राघव सर. हा. आणि मी आता शुभमंगल सावधान म्हणालो ना, बस एकदा आता देसाईने हनीला मंगळसूत्र बांधलं की हे लग्न झालंय असं आपण डिक्लेअर करून टाकू.
असं डिक्लेअर करता येत नाही बबलू सर. लग्न हा एक संस्कार आहे, शरीरावरचा आणि मनावरचा, आणि इतका महत्वाचा संस्कार आपण असा उरकू नाही शकत. त्यामुळे लग्न हे शास्त्रोक्त पद्धतीने मंत्र, मंगलाष्टक, स्तोत्र म्हणूनच होणार, आणि हे तुमचं लग्न मी लावून देणार. आर यू सिरियस? हो, त्याशिवाय हे लग्न लागलं असं म्हणता येणार नाही. नाहीतर हनी मॅडमच्या गळ्यात फक्त काळे मणी येतील, त्याला मंगळसूत्राचं पावित्र्य येणार नाही. अरे पण आता सिच्युएशन काय आहे, वेळ आहे का आपल्याकडे? आणि समजा तेवढ्या वेळेत ते गार्ड्स आपल्यापर्यंत पोहोचले तर तुझ्या या मंत्रांचा काही उपयोग आहे का? त्यापेक्षा माझं ऐक मिस्टर पी, हे शॉर्टकट लग्न झालंय असं मानूया आपण. बबली सर, असं नाही करता येत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी जास्त वेळ घेणार नाही, आणि हनी मॅडमचं लग्न वैभव सरांशी होणार हा माझा शब्द. राघव सर, आपण हनीला केवढी मोठी रिस्क घेऊन इथे आणलंय हे विसरताय का तुम्ही? आपलं नशीब म्हणून आपण जिवंत आहोत, पण जर का ते सिक्युरिटी गार्ड जिथे पोहोचले ना तर आपण नक्की मरू, आणि या सगळ्यांना घेऊन मरू. रमा मॅडम, हे बघा, मी फक्त गरजेचे आहेत तेवढेच मंत्र म्हणणार आहे. ओ माय गॉड, प्लीज फॉरगिव्ह मिस्टर पी, ही डोंट नो व्हॉट ही इज डुईंग. अरे प्लीज प्लीज कोणीतरी समजवा ना मिस्टर पीला प्लीज. वैभव सर, तुम्ही आता राघव सरांचं अजिबात काही ऐकू नका. हनीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधा. थांबा वैभव सर, मला सांगा, तुम्हाला लग्न हवंय की फक्त एक समारंभ? लग्न. मंगळसूत्राने सुद्धा लग्न होणारच आहे. बांधा वैभव सर, थांबा सर, बांधा, थांबा, बांधा. थांबा. अरे थांबा. अरे तुमच्या या भांडणामुळे ते गार्ड्स कधी पण आपल्यापर्यंत पोहोचतील. राघव सर, तुम्ही माझं ऐकणारच नाही आता. फाईन, करा, तुम्हाला हवं ते करा, पण पटकन करा. हो रमा मॅडम, मी फक्त अगदी गरजेचे आहेत तेवढेच मंत्र म्हणणार आहे. काळजी करू नका, वेळेत होईल सगळं. बसा, तुम्ही पाटावर बसा. दुर्दैवाने तो माणूस माझा चांगलाच ओळखीचा होता, ज्याने लग्नाच्या मांडवातून त्या मुलीला पळवून नेलं. तो माणूस आपला राघव होता. अहो, मी काही चुकीचं तर ऐकलं नाही ना? तुम्ही राघव म्हणालात नक्की? कारण मी राघवच म्हणालो शालिनी. आज राघव माझ्या डोळ्यासमोर एका परस्त्रीला तिच्या लग्नाच्या मांडवातून पळवून घेऊन गेला. किती अभिमान होता मला राघवचा. हो, असं कसं शक्य आहे? राघव असं कसं करेल? गजा, गजा, अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अरे थांबा थांबा, आबांचं आपण ऐकून तरी घेऊया. नाही नाही आबा, राघव असं वाईट कृत्य करणारच नाही. अगं मलाही तसंच वाटत होतं. जरी इतर कोणी मला सांगितलं असतं ना तर माझाही विश्वास बसला नसता ग. पण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. आजूबाजूला एवढा आरडाओरडा चालला होता, पण त्याचं भान न बाळगता राघव त्या मुलीला घेऊन माझ्या डोळ्यात हेकत गेला. त्यांनी स्वतः मला पाहिलं पण थांबला नाही. अरे निर्लज्जपणाचा कळस आहे हा. अहो, तुम्ही जरा शांत व्हा बरं. कुठेतरी काहीतरी चुकतंय का जानना? तो राघव सारखा दिसणारा दुसरा कोणीतरी माणूस असेल, किंवा तो जर राघव असेल ना तर तो त्या पळवून नेणाऱ्या माणसापासून त्या मुलीला वाचवत असेल. पण राघव तर आता ऑफिसमध्ये असेल ना? हो, तो ऑफिसलाच गेला होता. मग आम्ही निघतो, जरा घाईत होतो. मग काय? आई, राघव आणि रमा ऑफिस मधल्या एका मुलीच्या लग्नाला जाणार होते.
रमा सुद्धा त्याच्या सोबत होती. म्हणजे कदाचित राघवच्या हे लक्षात आलं असणार की नवऱ्या मुलीला आपण एकट्याने पळवून नेऊ शकत नाही, ते आपल्याला जमणार नाही. कोणीतरी स्त्री आपल्या सोबत असायला हवी आणि म्हणूनच त्याने रमाला तिथे नेलं. अरे त्या नवऱ्या मुलीचं दुसऱ्या कुठल्या तरी मुलावर प्रेम आहे आणि राघव त्या दोघांचं लग्न परस्पर लावून ठेवणार आहे. अरे काय अनाचार आहे हा. गजा तू असा वेडावाकडा विचार करणं आता थांबव. राघवला घरी येऊ दे, मग आपण शांतपणे बोलूया ना त्याच्याशी. बुद्धी भ्रष्ट झालेल्या माणसाशी असं शांतपणे कसं बोलू शकतो का आई आपण? मला किती अभिमान होता त्याचा. मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की राघव असं काहीतरी पाऊल उचलेल. खरंच राघवने तो असा धुळीस मिळवायला नको होता. अरे दुसऱ्यांना धर्माचा मार्ग दाखवणारा आपला राघव आज स्वतःच अधर्माच्या मार्गाने चाललाय. आई मी हे कसं सहन करू ग? बाबा मला तर राघवचा खूप राग येतोय. मला त्याचा राग येत नाहीये रे, मला त्याची कीव येते. आज ज्या मुलीचा लग्न लावून देऊन संसार उभा करणार होतो मी, त्या मुलीचा संसार आपल्या राघवने उद्ध्वस्त केला. आता हे पाप आयुष्यभर राघवची पाठ सोडणार नाही. बस झालं आता. वैभव सर, हनी उठा तुम्ही. आत्ताच्या आत्ता हनीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधा. नाव, राईट नाव. थांबा वैभव सर. रमा मॅडम तुम्ही घाई करू नका. हे बघा मंगळसूत्र हे मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय नाही घालतायत. अरे मी आहे ना इथे मोठा, माझे आशीर्वाद चालतील ना. ऑल युअर थिंकिंग आय एम नॉट वर्थ ऑफ इट. तसं माझं म्हणणं नाहीये सर, पण आशीर्वाद हे नवरा नवरीच्या आईवडिलांनी द्यायला हवेत. त्यामुळे ते येईपर्यंत आपण थांबूया. असं कसं झालं? राघव असा कसा वागला? आजपर्यंत एवढ्या कमी वयात मिळवलेलं ज्ञान त्यांनी एका क्षणात धुळीला मिळवलं. मी आजपर्यंत राघवचं फक्त कौतुकच ऐकत आलो, पण आज त्या मुलीच्या घरच्यांनी राघवला दिलेले शिव्या शाप मला ऐकावे लागले. माझा तो विश्वासच बसत नाही. हे सगळं खोटं आहे. त्याच्या मला सांग हे सगळं खोटं आहे म्हणून. हे खोटं असतं तर बरं झालं असतं, पण आपलं नशीब इतकं चांगलं नाहीये आई. अहो मी काय म्हणते, हे बघा, राघवने असं केलं असेल त्या मागे नक्की काहीतरी कारण असेल. जा तुझी कमाल आहे. तू आबांवर अविश्वास दाखवतेस. नाही, अगं त्यांची अवस्था तरी बघ. तिकडची माणसं काय म्हणत होती माहितीये? नवऱ्या मुलीला अशा पद्धतीने पळवून नेणाऱ्या माणसाला कुठल्या करंट्या आई वडिलांनी जन्म दिला? आई मेल्याहून मेल्यासारखं झालं. फक्त गप्प बसून ऐकून घ्यावं लागलं मला. आबा तुम्ही इतका त्रास नका ना करून घेऊ का. श्रुती बाळा, मी रस्त्याने जायचो ना, लोक म्हणायचे ते बघा राघवचे वडील चालले. अभिमानाने माझी छाती फुलून यायची. पण आई आज पहिल्यांदा मला लाज वाटते की मी राघवचा बाप आहे. आई मी अशी काय चूक केली ग की माझ्यावर ही अशी वेळ यावी? अगर लोकांच्या मुलांना संस्कार देणारा मी आज माझ्या मुलावर संस्कार करण्यात कमी पडलो का ग?
नाही गजानना, तू कमी नाही पडलास रे. अहो मी काय म्हणते नाही नाही शालिनी, आता तू काही म्हणू नकोस. हे बघ, राघवची ही चूक तू पोटात घालणार नाहीयेस. राघव अत्यंत खालच्या पातळीला गेला आहे, तेव्हा त्याचा हा गुन्हा तू तुझ्या मायेच्या पदराआड झाकणार नाहीस. आबा, मी काय म्हणते, त्या मुलीचं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं ना, तर दादानी त्यांचं लग्न लावून दिलं, त्यात काय बिघडलं? हे अशा पद्धतीने हा तिच्या आई वडिलांची परवानगी न घेता तिचं अपहरण करून, अगं श्रुती बाळा, हे पाप आहे, पाप. हे असे खोटेपणावर सुरू झालेले संसार जास्ती काळ टिकत नाही. राघवने मुलीच्या आई वडिलांना तर दुःख दिलंच, पण ती मुलगी सुखात नाही राहणार हे राघवच्या लक्षात यायला होतं. एक मिनिट, पण कशावरून एकटा राघवच दोषी आहे? तिकडे तिकडे ती रमा पण होती ना. मला तर वाटतं तिनेच काहीतरी केलं असणार आहे. विनाकारण दुसऱ्याच्या मुलीवर आरोप नको. राघवने त्या मुलीचा हात धरून तिथून नेताना मी स्वतः पाहिलंय. अजून काय पुरावा हवाय तुम्हाला की राघवनीच हे कृत्य केलंय म्हणून? अहो पण तो त्या मुलीला घेऊन गेला कुठे? राघव आता आहे कुठे? कोणाला माहित. त्या मुलीच्या वडिलांचे सुरक्षा रक्षक त्याच्या मागावर आहे आणि त्यांच्या तावडीतून राघवची सुटका नाही आई. आबा, ती माणसं दादाला काही करणार नाहीत ना? म्हणजे मारणार बिरणार नाहीत ना त्याला? अरे मारू दे त्याला. राघवने केलेल्या कृत्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे आणि त्या मुलीच्या वडिलांनी दिली नाही ना, तर मी त्याला शिक्षा देईन. परमेश्वरा काय होऊन बसल्या रे? नाही आई, परमेश्वर सुद्धा आता माझ्या शिक्षेपासून राघवला वाचू शकत नाही. मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की गिरीश रावांची मुलगी रमा यात नाहक भरडली गेली. राघवच्या बेजबाबदारपणामुळे तिला या सगळ्या कृत्यात राघवची साथ द्यायला लागली. आता गिरीश रावांना मी काय उत्तर देऊ? कुठल्या तोंडाने त्यांच्या समोर जाऊ? कुठल्या तोंडाने ग आई? घ्या अजून राघवची बाजू घ्या. राघव सर, काय बोलताय तुम्ही? आता आपण त्यांच्या पॅरेंट्सला चुकवून इथे आलोय. तुम्हाला शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालाय का? तरी सुद्धा ते येतील. न लेट्स होप ते गार्ड्स तुम्हाला फॉलो करून सुद्धा इथे पोहोचणार नाहीत. इज दॅट ओके? पोचतील. सर, तुम्ही एवढ्या कॉन्फिडेंटली कसं बोलू शकता? नाही, मला वाटतंय आपल्या मागे मागे येताना ते रस्ता चुकले असतील आणि परत गेले असतील. मला नाही वाटत ते परत येतील. ते सुरक्षा रक्षक येतील की नाही मला माहिती नाही, पण तुम्हा दोघांचे आई वडील नक्की येतील. कारण मीच त्यांना पत्ता देऊन इथे बोलवलंय. राघव, ही मस्करी करायची वेळ नाहीये. आमचे पॅरेंट्स इथे येणार नाहीयेत ना? बघा वैभव सर, मी मस्करी करत नाहीये. तुमचे आई वडील खरंच येणार आहेत. त्यांना इथलं मी लोकेशन सुद्धा दिलंय. आता कुठल्याही क्षणी पोहोचतील ते. राघव सर, तुम्हाला कळतंय का हे किती हॉरिबल आणि डेंजरस आहे? ते काय करून बसलास तू मिस्टर पी? माझा तर विश्वासच बसत नाहीये की हे लग्न तू लावायला नाही तर हे लग्न तू मोडायला निघालाय. वेट अ मिनिट. राघव सर, यांचे पॅरेंट्स येणार आहेत म्हणून तुम्ही मंत्र हळूहळू बोलून वेळ काढत होता. अगदी बरोबर ओळखलं.
पण आता तसा वेळ काढण्याची काही गरज नाही, कारण ते आता पोचतीलच कुठल्याही क्षणी.